ओके, सो सायकोलॉजिकल डिसऑर्डर आपण स्टार्ट करतोय. सायकोलॉजिकल डिसऑर्डर जे आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सायकोलॉजिकल डिसऑर्डर काय आहेत हे आपण पाहणार आहोत. कोणते एक्झाम्पल आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डरचे, आणि त्यानंतर आपल्याला बुकमध्ये 2 डिसीजेस दिलेले आहेत, पार्किन्सन्स डिसीज आणि अल्झायमर. तर हे दोन्ही पॉईंट आपण इथे डिटेल पाहणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट सायकोलॉजिकल डिसऑर्डरलाच कॉमनली दे आर कॉमनली कॉल्ड ॲज मेंटल डिसऑर्डर. सायकोलॉजिकल डिसऑर्डरलाच कॉमनली मेंटल डिसऑर्डर असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता हे जे सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहेत जर झाले तर हे मेनली काय काय अफेक्ट करतात. तो सायकोलॉजिकल डिसऑर्डर मेनली अफेक्ट मूड, त्या पर्सनचा मूड असेल, त्यानंतर थिंकिंग आहे, बिहेवियर, ठीक आहे, मूड, थिंकिंग, बिहेवियर, त्यानंतर इट क्रिएट डिस्ट्रेस. यासारखे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये पाहायला मिळतात. मग आता कॉमन सायकोलॉजिकल डिसऑर्डर कोणते आहेत बघा. सो इन कॉमन सायकोलॉजिकल डिसऑर्डर फर्स्ट इज इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी. याला मेंटल रिटार्डेशन सुद्धा म्हटलं जायचं. इंटेलेक्चुअल disability, it is also called as mental retardation. Next, autism spectrum disorder. Okay, next is depression, bipolar disease, ओके, ADHD. तर यासारखे डिसऑर्डर जे ते सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये येतात. मी पुन्हा एकदा रिपीट करते, सायकोलॉजिकल डिसऑर्डरला म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीमशी रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत यांनाच कॉमनली मेंटल डिसऑर्डर सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जे मेंटल डिसऑर्डर किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहेत हे आपलं मूड किंवा ज्या पर्सनला सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्या पर्सनचा मूड असेल, त्याचं थिंकिंग असेल, विचार करण्याची पद्धत, बिहेवियर असेल, तर या सगळ्यावरती ते सायकोलॉजिकल डिसऑर्डर अफेक्ट करत असतात. मग सायकोलॉजिकल डिसऑर्डरचे कॉमन एक्झाम्पल दिलेले आहेत. काहीचं मिनिंग आपल्या लक्षात येत नाही तर मिनिंग पण सांगते. फर्स्ट दिलेलं आहे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी किंवा इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीलाच अदर नेम आहे मेंटल रिटार्डेशन. म्हणजे ब्रेनची जेवढी डेव्हलपमेंट झाली पाहिजे किंवा त्या पर्सनची ग्रास्पिंग पॉवर असेल, आकलन शक्ती, जे कॉमन जी मुलं जे शिकू शकतात, जेवढं नॉलेज घेऊ शकतात त्यांच्यापेक्षा थोडंसं कमी असणं, ठीक आहे, ज्याला मेंटल रिटार्डेशन म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट तितकी प्रॉपर झालेली नसणं, याला आपण इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणतो. आकलनात्मक बुद्धी जी बुद्ध्यांक जो आहे तो कमी असतो. नेक्स्ट आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ज्यांना आहे त्यांना सोशल इंटरॅक्शनमध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे समाजामध्ये जेव्हा इतर व्यक्तींशी आपण बोलतो, जेव्हा आपण आपली मतं मांडतो, तर या ज्या लोकांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे त्यांना सामाजिक रिलेशन जे ते तयार करता येत नाहीत किंवा स्वमग्नता असणं, स्वतःच्या विश्वामध्ये मग्न राहणं, इतर बाजूला काय चाललंय त्याच्यामध्ये जास्त लक्ष न देणं, हे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये येतं. डिप्रेशन सगळ्यांना माहिती आहे, एका निगेटिव्ह थिंकिंगमुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे डिप्रेस होणं, कुठलंही काम तितकं उत्सुकतेने कंप्लीट न होणं. नेक्स्ट बायपोलार डिसीज. बायपोलार डिसीज म्हणजे 2 टोकाची भूमिका, म्हणजे मूड स्विंग होणं, एकतर टोकाचा एकदम खूप चांगला मूड असणं किंवा अचानक एकदम निगेटिव्ह मूड होणं. असे जे 2 मूडमध्ये जे सतत चेंज होत राहतं, म्हणजे ती पर्सनॅलिटी जे फ्लक्च्युएट होत राहतात. एकदम चांगला मूड असतो किंवा निगेटिव्हमध्ये गेले तर एकदम निगेटिव्ह मूडला जातात. सो असे 2 टाईपच्या मूडमध्ये स्विंग होणं याला बायपोलार डिसऑर्डर म्हणतात. आणि ADHD हा जो डिसीज आहे तो आहे अटेन्शन डेफिशिएंट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. अटेन्शन डेफिशिएंट त्याच्या नेममध्येच आलं. हे जे ज्या मुलांना ॲक्च्युली लहान मुलांमध्ये पाहायला मिळतं. सो ज्या मुलांना अटेन्शन डेफिशिएंट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर आहेत ती मुलं जास्त अटेन्शन किंवा एका ठिकाणी लक्ष जे आहे ते केंद्रित करू शकत नाहीत, हायपर ॲक्टिव्ह असतात, प्रमाणापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी ते दाखवतात.
सो हा एक. सो हे आहे कॉमन सायकोलॉजिकल डिसऑर्डर. सो तुम्हाला लक्षात आलं, आपला जो बॉडीमधलं कंट्रोल कोऑर्डिनेशन आहे, ह्या कोऑर्डिनेशनसाठी 2 सिस्टीम आहेत, नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम. त्यापैकी नर्वस सिस्टीम आपली झालेली आहे. नर्वस सिस्टीममधला लास्ट पार्ट सायकोलॉजिकल डिसऑर्डर आपण बघतोय. सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये तुम्हाला फर्स्ट सांगितलं यांना कॉमनली मेंटल डिसऑर्डर म्हणायचं. नेक्स्ट सायकोलॉजिकल डिसऑर्डर ज्या व्यक्तीला असतात त्या व्यक्तीच्या विचार करण्याची पद्धत, त्याचं वागणं असेल, त्यानंतर मूड असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या डिसीजचा परिणाम होतो. आणि कॉमन सायकोलॉजिकल डिसऑर्डर कोणते आहेत? एक इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजेच मेंटल रिटार्डेशन, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, डिप्रेशन, बायपोलार डिसीज आणि ADHD. मी सगळ्याचं मिनिंग सांगितलेलं आहे. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे मेंटल तेवढी ग्रोथ न होणं, तेवढी आकलन शक्ती नसणं. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर स्वमग्नता म्हणू शकतो आपण, सोशल रिलेशनशिप जास्त क्रिएट नाहीत करू शकत. डिप्रेशन तुम्हाला माहिती आहे हा वर्ड. बायपोलार डिसीज म्हणजे दोन टोकाच्या कंडिशनमध्ये मूड चेंज होणं, एकतर खूप चांगला मूड होणं किंवा खूप निगेटिव्ह असणं. आणि ADHD अटेन्शन डेफिशिएंट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, अटेन्शन कमी असणं त्या मुलांचं आणि जास्त ॲक्टिव्ह असणं. सो हे आहेत काही कॉमन सायकोलॉजिकल डिसऑर्डर. तर याच्यामध्ये तुम्ही जे इथे पाहणार आहात ते 2 डिसीज आहेत. एक आहे पार्किन्सन्स डिसीज आणि दुसरा आहे अल्झायमर डिसीज. सो फर्स्ट इज पार्किन्सन्स डिसीज. सगळ्यांनी नोट केलं का बघा, तुम्हाला जिथं बुकमध्ये दिलेलं आहे, जिथं मी मिनिंग सांगते तुम्हाला माहिती नाही आहे तिथं ते लिहून ठेवा, कारण की आत्ता ऐकल्यानंतर समजतं, नंतर ते विसरून जातं. त्यासाठी गोष्टी लिहून ठेवा. नेक्स्ट इज पार्किन्सन डिसीज. ओके, आता पार्किन्सन्स डिसीज बघा. याच्यामध्ये हा डिसीज मुळात होतो कशामुळे? ड्यू टू कॉज लिहूया आपण फर्स्ट. ड्यू टू डिजनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्यूसिंग न्यूरॉन. डोपामाइन प्रोड्यूसिंग न्यूरॉन. सो आपले न्यूरॉन जे आहेत, फायनली जेव्हा मेसेज एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे सेंड करायचा असतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे ॲसिटिल कोलिनसारखं केमिकल सिक्रेट केलं जातं. तसं काही न्यूरॉन अशाही आहेत जे डोपामाइन नावाचं केमिकल रिलीज करतात. सो पर्टिक्युलरली जो पार्किन्सन्स डिसीज आहे, या डिसीजमध्ये डोपामाइन प्रोड्यूस करणाऱ्या न्यूरॉन ज्या आहेत त्या डिजनरेट होतात किंवा डॅमेज होतात. सो इन शॉर्ट, जर त्या डॅमेज झाल्या तर डोपामाइन हे केमिकल प्रोड्यूस केलं जाणार नाही. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये सिम्पटम्स कोणते दिसतात हे मी तुम्हाला कॉज सांगितलं की कशामुळे डिसीज होतो. तर याच्यामध्ये सिम्पटम्स काय काय पाहायला मिळतात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट सिम्पटम आहे, पहिली गोष्ट, दी सिम्पटम डेव्हलप्स ग्रॅज्युअली ओव्हर इयर्स. याचा अर्थ सिम्पटम डेव्हलप व्हायला वेळ लागतो किंवा उशीर लागतो. अगदी वर्षानंतर, म्हणजे आत्ता जर हा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे तर पूर्ण सगळे सिम्पटम दिसायला काही वर्षसुद्धा याच्यामध्ये जाऊ शकतात. सो सिम्पटम ग्रॅज्युअली किंवा स्लोली, टप्प्याटप्प्याने सिम्पटम याच्यामध्ये डेव्हलप होणार आहेत. एकदम आज झाला आणि लगेचच उद्या सिम्पटम दिसले असं होणार नाही. जसं आपण एड्समध्ये बघतो, एड्समध्ये सुद्धा सिम्पटम दिसायला बरेच काही लोक असिम्पटोमॅटिक 2-3 वर्षसुद्धा राहू शकतात. 2-3 वर्षानंतर त्याचे सिम्पटम दिसतात. सो याच्यामध्ये सुद्धा पार्किन्सन डिसीजमध्ये डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन डिजनरेट व्हायला लागल्यापासून काही वर्षानंतर याचे सिम्पटम हळूहळू डेव्हलप होतात. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे ट्रिमर, त्यानंतरचा सेकंड आहे स्टिफनेस, नेक्स्ट डिफिकल्टी इन वॉकिंग, ओके, आणि थर्ड जो आहे तो बॅलन्स अँड कोऑर्डिनेशनमध्ये प्रॉब्लेम येणं. सिम्पटम पुन्हा बघा, पहिली गोष्ट तर सांगितलं की सिम्पटम डेव्हलप व्हायला खूप वेळ लागतो. सेकंड थिंग ट्रिमर. ट्रिमर म्हणजे कंप सुटणं, हातापायांमध्ये कंप म्हणजे थरथर कापणं.
त्याला ट्रिमर म्हणतात. स्टिफनेस म्हणजे एकदम कठीण होणं, रिजिड असं होणं ते स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल जर आपले जॉईंट खूप रिजिड झाले तर ते बेंड होत नाहीत लवकर किंवा त्याच्यामध्ये मुवमेंट लवकर अलाव केली जात नाही, तसा स्टिफनेस येतो आपल्या लिम्समध्ये. डिफिकल्टी इन वॉकिंग, चालणं अवघड होतं, चालता येत नाही. बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन, बॉडीचा बॅलन्स मेंटेन करणं वॉकिंग करताना किंवा इतर ॲक्टिव्हिटी करताना, सो बॅलन्स मेंटेन करता येत नाही. सो पार्किन्सन डिसीजमध्ये मेन जो प्रॉब्लेम आहे तो लिम्सशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये चालता न येणं, बॉडीचा बॅलन्स मेंटेन न करता येणं आणि सुरुवात कशी होती, ट्रिमर, आधी हातापायांना कंप सुटणं, त्याच्यामध्ये स्टिफनेस येणं, कडक होणं, यासारखे प्रॉब्लेम आपल्याला पार्किन्सन्स डिसीजमध्ये पाहायला मिळतात. सगळ्यांना पार्किन्सन्स डिसीज समजला का बघा. पार्किन्सन्स डिसीजमध्ये फर्स्ट काय सांगितलं की हा डिसीज होतो कशामुळे, ड्यू टू डिजनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन. डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन डिजनरेट झाल्या म्हणजे डिस्ट्रॉय झाल्या, किल झाल्या की हा डिसीज होणार. एक गोष्ट तुम्हालाही क्लिअर असेल, एकदा न्यूरॉन जर किल झाली, डेड झाली, तर तिची जागा भरून काढण्यासाठी तिथं दुसरी न्यूरॉन तयार होणार नाही. आपल्या बॉडीमधल्या न्यूरॉन या एकमेव सेल आहेत ज्यांच्याकडे डिव्हिजनची ॲबिलिटी अजिबात नाही, त्या डिवाइड होत नाहीत. सो एकदा जर न्यूरॉनचा नंबर कमी झाला पुन्हा त्या मिळणार नाही आहेत. सो जर म्हणजे त्याचमुळे सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये बऱ्याचदा क्युअर नसतो. तुम्ही पॅरालिसिसचे पेशंट बघा किंवा अजून काही ब्रेनशी रिलेटेड प्रॉब्लेम असणारे बघा, लवकर क्युअर नाही आहे त्या डिसीजचा. कारण एकदा न्यूरॉन जर डेड झाल्या तर तिथं हाताला आपल्या जखम झाली तर ती जखम भरून काढण्यासाठी बाजूच्या सेल डिवाइड होतात, ॲबिलिटी आहे ते डिव्हिजनची. ही ॲबिलिटी न्यूरॉनकडे नाही आहे. एखाद्या पार्टमधल्या न्यूरॉन जर डेड झाल्या किंवा डॅमेज झाल्या तर ती जागा भरून काढण्यासाठी दुसऱ्या न्यूरॉन डिवाइड होणार नाहीत. ओके, सो त्यामुळे या डिसीजेसना शक्यतो जास्त क्युअर नाही. ट्रीटमेंटनी थोडीफार इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, मात्र डिसीज पूर्णपणे क्युअर नाहीत होत. नेक्स्ट जो डिसीज आहे तो आहे अल्झायमर्स डिसीज. अल्झायमर्स डिसीज. ओके, आता अल्झायमर्स डिसीज बघा. सगळ्यात फर्स्ट आपण इथं कॉज बघितलं होतं, तसंच इथंही कॉज बघा. दिस डिसीज इज कॉज ड्यू टू लॉस ऑफ कोलिनर्जिक न्यूरॉन. कॉज्ड ड्यू टू डिजनरेशन or loss of cholinergic neuron. Loss of cholinergic neuron. कोलिनर्जिक न्यूरॉन म्हणजे ज्या न्यूरॉन ॲसिटिल कोलिन प्रोड्यूस करतात त्या न्यूरॉनना कोलिनर्जिक न्यूरॉन असं म्हटलं जातं. इथं कोणत्या न्यूरॉन डॅमेज झाल्या होत्या, डोपामाइन प्रोड्यूस करणाऱ्या. जर क्वेश्चन विचारलाच या पॉईंटवरती नीटला किंवा CETला तर तो याच पॉईंटवरती असणार आहे. पार्किन्सन्स डिसीजमध्ये कुठल्या न्यूरॉन डॅमेज असतात तर डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन, आणि अल्झायमर डिसीजमध्ये कोलिनर्जिक न्यूरॉन डॅमेज होतात. कोलिनर्जिक न्यूरॉन म्हणजे ज्या न्यूरॉन ॲसिटिल कोलिन प्रोड्यूस करतात त्यांना कोलिनर्जिक न्यूरॉन असं म्हटलं जातं. ओके, सो कोलिनर्जिक न्यूरॉन या ठिकाणी डॅमेज होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, अजून एक आहे ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ अमायलॉइड प्रोटीन. अमायलॉइड प्रोटीन जे आहेत हे ॲक्युम्युलेट होण्याने सुद्धा हा डिसीज कॉज होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज कॉमन फॉर्म ऑफ डिमेन्शिया. इथंच लिहिते, कॉमन फॉर्म ऑफ डिमेन्शिया. ओके, कॉमन फॉर्म ऑफ डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे ज्याला आपण वेड लागणं म्हणतो. डिमेन्शिया वर्डचं मिनिंग आहे की वेड लागणं. तसं कॉमन म्हणजे वेड लागण्यातला जो प्रकार आहे तो सगळ्यात कॉमन म्हणजे अल्झायमर डिसीज आहे. मग आता याच्यामध्ये काय सिम्पटम्स दिसतात बघा. सिम्पटम्स, लॉस ऑफ कॉग्निटिव्ह फंक्शनिंग. कॉग्निटिव्ह फंक्शनिंग याच्यामध्ये लॉस होतं त्या अल्झायमर्स डिसीजमध्ये त्या पर्सनचं. कॉग्निटिव्ह फंक्शनिंग म्हणजे आकलनात्मक गोष्टी ज्या आहेत त्या कमी होतात त्यांच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये पर्टिक्युलरली त्यांचं थिंकिंग असेल, रिमेंबरिंग असेल, थिंकिंग विचार करणं, लक्षात ठेवणं, अगदी साध्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाही. ओके, त्यानंतर रिझनिंग
अँड बिहेवियरल ॲबिलिटी. सो सगळ्यात फर्स्ट सांगितलं की थिंकिंग डॅमेज होतं या लोकांचं, विचार करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. त्यानंतर नेक्स्ट रिमेंबरिंग, गोष्टी लक्षात न राहणं. अगदी एखाद्या गोष्टीचं कॉमन, फॉर एक्झाम्पल अगदी सिम्पल एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज एखाद्या ठिकाणी चप्पल काढलेली असेल, रिटर्न जाताना पुन्हा घालून जाणं, इतक्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, तितकं ते विसरतात. सो रिमेंबरिंग खूप कमी होतं. रिझनिंगची ॲबिलिटी त्यांच्याकडे नसते, कारण देऊ शकत नाही. आणि बिहेवियरल ॲबिलिटी, त्यांचं बिहेवियर जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये बरंच चेंज होतं. सो दिस इज अबाउट दी अल्झायमर्स डिसीज. अल्झायमर डिसीज म्हणजे इट इज कॉमन फॉर्म ऑफ डिमेन्शिया, ज्याला वेड लागणं म्हणतो, त्यातला सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे अल्झायमर आहे. सो हा कशामुळे झाला? कोलिनर्जिक न्यूरॉन डॅमेज झाल्यामुळे आणि अमॉयलॉइड प्रोटीन ॲक्युम्युलेट झाल्यामुळे अल्झायमर्स डिसीज होतो. आणि याच्यामध्ये सिम्पटम्स आपण बघितले, कॉग्नेटिव्ह फंक्शनिंग डॅमेज होतात, थिंकिंग आहे, रिमेंबरिंग आहे, बिहेवियरल ॲबिलिटी आणि रिझनिंग ह्या ॲबिलिटीज याच्यामध्ये कमी होतात. सो दिस इज अबाउट दी सायकोलॉजिकल डिसऑर्डर. सायकोलॉजिकल डिसऑर्डर इथं कंप्लीट झालेले आहेत. दोनच सायकोलॉजिकल डिसऑर्डर तुम्हाला दिलेले आहेत, पार्किन्सन्स डिसीज आणि अल्झायमर डिसीज. पार्किन्सन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं, क्वेश्चन फ्रेम झाला तर तो डोपामाइनवरती होईल की या डिसीजमध्ये कोण डॅमेज होतं? डोपामाइन प्रोड्यूस करणाऱ्या न्यूरॉन. आणि अल्झायमर्स डिसीजमध्ये कोलिनर्जिक न्यूरॉन डॅमेज होतात. सिम्पटममध्ये पण डिफरन्स आहे. इथं पर्टिक्युलरली ट्रिमर, स्टिफनेस, वॉकिंग करता न येणं आणि बॅलन्स कोऑर्डिनेशन ठेवता न येणं, लिम्बशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत. आणि या ठिकाणी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत, थिंकिंग, रिमेंबरिंग आहे, रिझनिंग, बिहेवियरल ॲबिलिटी या डॅमेज होतात. आय होप तुम्हाला दोन्ही डिसीज समजलेले असतील. बोर्डवरती मी पॉईंट वाईज लिहिलेले आहेत, जर लिहून घेत असाल तर या फॉर्मॅटमध्ये लिहा, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. नेक्स्ट आपण केमिकल कोऑर्डिनेशन स्टार्ट करतोय. केमिकल कोऑर्डिनेशन. ओके, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझमची जर बॉडी असेल, ऑर्गॅनिझमची बॉडी कॉम्प्लेक्स असेल तर बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन मेंटेन करण्यासाठी नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम दोन्ही सिस्टीमची गरज पडते. त्यापैकी आपण नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन, स्पायनल कॉर्ड ते सगळे पॉईंट याआधी स्टडी केलेले आहेत, त्यातले रिसेप्टार्स ते सगळेही पॉईंट झालेले आहेत. आता नेक्स्ट आपण एंडोक्राईन सिस्टीम किंवा केमिकल कोऑर्डिनेशन स्टडी करणार आहोत. पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. NCERT बघाल तर 11चं जे NCERT आहे त्याच्यामध्ये शेवटी केमिकल कोऑर्डिनेशनचा लेसन दिलेला आहे, सेपरेट लेसन आहे. स्टेट बोर्डमध्ये नर्वस आणि केमिकल सिस्टीम एकाच टॉपिकमध्ये दिलेले आहेत. या पॉईंटवरती मिनिमम 3 ते 4 क्वेश्चन हार्मोन्सवरती नक्की विचारले जातात नीटला. सो सगळ्यांनी हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. ग्लँडचे नेम, त्यांनी सिक्रेट केलेल्या हार्मोनचे नेम तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. सो नेक्स्ट इज केमिकल कोऑर्डिनेशन. सो केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन इज ब्रिंग अबाउट with the help of हार्मोन. केमिकल कोऑर्डिनेशन जे आहे ते हार्मोन्सच्या मदतीनं कॅरी आउट केलं जातं. हार्मोन आपल्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम करतात. मग आता याच्यामध्ये हार्मोन जे आहेत त्याचे मेन 4 ग्रुप किंवा 4 वेगवेगळे टाईप केलेले आहेत. सिम्पल आहेत, नेमवरून त्या मला त्याचं मिनिंग लक्षात ठेवायचे. सो फर्स्ट टाईप जो आहे त्याला म्हटलं जातं ऑटोक्राईन. सेकंड टाईप आहे पॅराक्राईन. थर्ड इज एंडोक्राईन. ओके, आणि नेक्स्ट इज फेरोमोन्स. सो फर्स्ट बोर्डवरती जे नेम दिलेत त्या प्रत्येक नेमचं मिनिंग तुम्हाला समजून घ्यायचं आहे. केमिकल कोऑर्डिनेशन कोणाच्या मदतीनं कॅरी आउट केलं जातं आपल्या बॉडीमध्ये?
हार्मोन्सच्या मदतीनं. तर हे जे हार्मोन आहेत ते मेन 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. सो फर्स्ट आहेत ऑटोक्राईन हार्मोन. ऑटोक्राईन हार्मोन कशाला म्हटलं जातं बघा, सिक्रिशन ऑफ ग्लँड स्टिम्युलेट इटसेल्फ. इमॅजिन करा ही एखादी एंडोक्राईन ग्लँड आहे, त्या ग्लँडनी काही हार्मोन सिक्रेट केलेले आहेत. तर जर हा हार्मोन ऑटोक्राईन असेल तर ज्या ग्लँडनी त्याला सिक्रेट केलेला आहे तो त्याच ग्लँडला स्टिम्युलेट करण्याचं काम करेल. म्हणजे हा हार्मोन याच ग्लँडला बाइंड होईल आणि याच ग्लँडला स्टिम्युलेट करेल. असा जर हार्मोन असेल तर त्याला म्हटलं जातं ऑटोक्राईन हार्मोन. सो ऑटोक्राईन हार्मोन म्हणजे काय, सिक्रेशन ऑफ ग्लँड स्टिम्युलेट इटसेल्फ. एखाद्या ग्लँडचं सिक्रेशन त्याच ग्लँडला स्टिम्युलेट करतं. असा जर हार्मोन आहे तर त्याला ऑटोक्राईन म्हटलं जातं. त्यानंतरचा सेकंड आहे पॅराक्राईन हार्मोन. पॅराक्राईन हार्मोन स्टिम्युलेट नेबरिंग सेल. पॅराक्राईन हार्मोन जे ते नेबरिंग सेलला स्टिम्युलेट करण्याचं काम करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ग्लँडने सिक्रेट केलेली सिक्रेशन आहे, केमिकल आहे, तर ते केमिकल त्याच ग्लँडवरती नाही काम करणार, त्याच्या शेजारी जवळ लोकेट झालेल्या ज्या काही सेल आहेत त्या सेलना हे हार्मोन बाइंड होतील आणि त्या सेलना स्टिम्युलेट करण्याचं काम करतील. सो अशांना म्हटलं जातं पॅराक्राईन. दोन्हींमधला फरक समजला. ऑटोक्राईन, पॅराक्राईन, एंडोक्राईन आणि फेरोमोन असे 4 टाईपचे सिक्रेशन आहेत. ऑटोक्राईन सिक्रेशन काय असतात, तर एखाद्या ग्लँडने एखादी गोष्ट सिक्रेट केली तर ते सिक्रेशन त्याच ग्लँडला स्टिम्युलेट करणार आहे, दुसऱ्या कोणावरती ॲक्ट करत नाही. जिनं सिक्रेट केलं त्याच ग्लँडला स्टिम्युलेट करतं. पॅराक्राईन हार्मोन जो आहे तो नेबरिंग सेलला स्टिम्युलेट करण्याचं काम करणार आहे. इथं एक्झाम्पल दिलं की या ग्लँडने एखादं केमिकल सिक्रेट केलेलं आहे, तर हे केमिकल या ग्लँडच्या शेजारी ज्या नेबरिंग सेल आहेत या नेबरिंग सेलला स्टिम्युलेट करणार आहे. थर्ड आहेत एंडोक्राईन हार्मोन. एंडोक्राईन जे आहेत, एंडोक्राईन दिस सिक्रेशन ऑफ ग्लँड स्टिम्युलेट डिस्टंट सेल. एंडोक्राईनचं जे काही सिक्रेशन आहे डिस्टंट म्हणजे अवे ज्या सेल आहेत त्यांना स्टिम्युलेट करणार आहे. फॉर एक्झाम्पल एका लोकेशनला पिच्युटरी ग्लँड आपल्या ब्रेनच्या जवळ लोकेट झालेली आहे. पिच्युटरी ग्लँडचं जे काही सिक्रेशन आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट ओव्हरीज, फिमेलच्या ॲबडोमेनमध्ये ओव्हरीज आहेत, मेलमध्ये तर टेस्टिस जे आहेत त्या बॉडीच्या बाहेर लोकेट झालेल्या आहेत. मग ब्रेनच्या जवळ असणारी पिच्युटरी ग्लँड तिनं एक हार्मोन सिक्रेट केला. हा हार्मोन तिच्यापासून बराच लांब असणाऱ्या सेलला स्टिम्युलेट करणार आहे. सो जेव्हा एखादं सिक्रेशन डिस्टंट सेलला स्टिम्युलेट करतं तेव्हा त्याला एंडोक्राईन असं म्हटलं जातं. आणि लास्ट आहे फेरोमोन. फेरोमोन जो आहे त्याच्यामध्ये सिक्रेशन मेनली स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. फेरोमोन म्हणजे कॉक्रोचेसमध्ये फेरोमोन्स पाहायला मिळतात. कॉक्रोच तुम्ही 11th मध्ये स्टडी केलेला आहे. तर कॉक्रोच जे आहेत ते फेरोमोन सिक्रेट करतात, एक केमिकल बॉडीच्या बाहेर रिलीज करतात आणि हे जे केमिकल आहे ते पार्टनरला सेक्शुअल इंटरकोर्ससाठी अट्रॅक्ट करतं. सो एका ऑर्गॅनिझमनी रिलीज केलेलं केमिकल दुसऱ्या ऑर्गॅनिझमला स्टिम्युलेट करतं. असं जर केमिकल असेल तर त्याला म्हटलं जातं फेरोमोन. सो सिक्रेशन कोणावरती ॲक्ट करते त्यानुसार 4 कॅटेगरीज केल्या, ऑटोक्राईन, पॅराक्राईन, एंडोक्राईन आणि फेरोमोन. सिम्पल आहे मीनिंग, त्याच्या नेमवरून समजतंय. ऑटो म्हणजे सेल्फ, एखाद्या गोष्टीचं सिक्रेशन, एखाद्या सेलचं सिक्रेशन त्याच सेलला स्टिम्युलेट करत असेल तर ते झालं ऑटोक्राईन. पॅराक्राईन सिक्रेशन जर नेबरिंग सेलला स्टिम्युलेट करत असेल तर ते झालं पॅराक्राईन. आणि एंडोक्राईन एखाद्या ग्लँडने सिक्रेट केलेलं सिक्रेशन डिस्टंट त्यांच्यापासून खूप अवे असणाऱ्या सेलला स्टिम्युलेट करत असेल तर ते एंडोक्राईन सिक्रेशन. आणि फेरोमोन्स एखाद्या ऑर्गॅनिझमनी सिक्रेट केलेलं केमिकल दुसऱ्या ऑर्गॅनिझमला स्टिम्युलेट करत असेल तर यांना फेरोमोन्स असं म्हटलं जातं. सो या 4 कॅटेगरी समजल्या का बघा.
ओके, फर्स्ट एंडोक्राइन ग्लँड. आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपच्या ग्लँड्स असतात, एंडोक्राइन ग्लँड आणि एक्झोक्राइन ग्लँड. सांगा एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय? कुठल्या ग्लँडला एंडोक्राइन ग्लँड म्हणायचं? बघा, ग्लँड्स विच आर डक्टलेस ग्लँड्स आर कॉल्ड ॲज एंडोक्राइन ग्लँड. डक्ट म्हणजे ट्यूब. फॉर एक्झाम्पल, ही एखादी ग्लँड असेल, तिचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी तिच्याकडे जर डक्ट किंवा ट्यूब असेल तर त्या ग्लँडला आपण एक्झोक्राइन ग्लँड म्हणतो. पण हे जर ट्यूब नसेल सिक्रेशन कॅरी करण्यासाठी तर त्या ग्लँडला एंडोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं. सो एंडोक्राइन ग्लँड याचं मिनिंग काय आहे? दीज आर दी डक्टलेस ग्लँड. त्यांना त्यांचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डक्ट किंवा ट्यूब नाहीत. ओके, त्यानंतर सेकंड थिंग बघा, दे सिक्रेट देअर सिक्रेशन डायरेक्टली इंटू ब्लड. ते त्यांचं सिक्रेशन डायरेक्टली ब्लडमध्ये रिलीज करतात, कारण त्यांना त्यांचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी ट्यूब नाही आहे. मी आत्ताच तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की पिच्युटरी ग्लँड कुठे लोकेट झालेली आहे? आपल्या ब्रेनच्या जवळ लोकेट झालेली ही ग्लँड आहे. पिच्युटरी ग्लँडचं सिक्रेशन काम करणारे ओव्हरीवरती, टेस्टिसवरती. मग डिस्टन्स खूप आहे, मग या ग्लँडनी सिक्रेट केलेलं सिक्रेशन या ओव्हरीजपर्यंत कसं कॅरी केलं जाणार? कॅरी करण्यासाठी डक्ट किंवा ट्यूब आहे का? नाही. मग ते त्यांचं सिक्रेशन डायरेक्ट कुठे रिलीज करतात? ब्लडमध्ये. का बरं ब्लडमध्ये रिलीज करायचं? बॉडीमध्ये ब्लड सगळीकडे प्रेझेंट आहे. सो हे हार्मोन्ससुद्धा त्या ब्लडसोबत बॉडीमध्ये सगळीकडे पोहोचू शकतात, त्यांच्या पाहिजे त्या लोकेशनपर्यंत पोहोचू शकतात. यासाठी सिक्रेशन डायरेक्टली ब्लडमध्ये रिलीज केलं जातं. आता ब्लडमध्ये रिलीज केल्यामुळे बघा, पिच्युटरी ग्लँडने रिलीज केलेला FSH हा हार्मोन सपोज ब्लडमध्ये रिलीज केला. आता ॲक्च्युली त्यांनी काम केलं पाहिजे ओव्हरीवरती किंवा टेस्टिसवरती. FSH बाइंड झाला, तिथं एग किंवा स्पर्म डेव्हलप होतात. ओके, समजा ब्लडमध्ये रिलीज केला तर ब्लडमधून हा कुठल्याही ऑर्गनकडे जाणार आहे. FSH हा हार्मोन लिव्हरकडे जाईल, पॅनक्रियासकडे जाईल, स्टमककडे जाईल, स्मॉल इंटेस्टाईनकडे जाणार आहे. मग त्या ऑर्गनवरती हा काम करेल का? नाही करणार. कुठल्याही ऑर्गनवरती काम नाही करत. पोचतोय तो सगळीकडे, मात्र ऑर्गन त्याच्या स्पेसिफिक ठरलेल्याच ऑर्गनवरती तो काम करतो, कोणाहीवरती तो ॲक्ट करत नाही. सो इट ॲक्ट ओनली ऑन टार्गेट ऑर्गन. त्याचं जे टार्गेट ऑर्गन आहे त्या ऑर्गनवरतीच हा फक्त काम करू शकतो. नेक्स्ट, ओके, इट स्टिम्युलेट organ to carry out growth and development. ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी त्या ऑर्गनला हे काय करतात? स्टिम्युलेट करतात. मग आता याच्या ॲक्च्युअल प्रॉपर्टीज काय आहेत ते बघा. सो नेक्स्ट इज प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन. तुम्हाला हे पॉईंट समजले? एंडोक्राइन ग्लँडलाच काय म्हटलं जातं? डक्टलेस ग्लँड. त्यांना सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डक्ट किंवा ट्यूब नाही. सेकंड थिंग, ते त्यांचं सिक्रेशन डायरेक्टली कुठे रिलीज करतात? ब्लडमध्ये रिलीज करतात. नेक्स्ट, ब्लडमध्ये रिलीज केले आणि बॉडीमध्ये सगळीकडे आहे म्हणून ते कोणत्याही ऑर्गनवरती काम करणार आहे का? नाही. ते फक्त त्यांच्या टार्गेट ऑर्गनवरतीच काम करतात. टार्गेट ऑर्गनला या स्टिम्युलेट करतात ग्रोथसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी. मग आता या हार्मोनच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. फर्स्ट थिंग, हार्मोन्स आर केमिकल मेसेंजर. हार्मोन्स आर केमिकल मेसेंजर. हार्मोन केमिकल मेसेंजर आहे. मेसेंजर मेसेज कॅरी करणं. हार्मोन कोणता तरी मेसेज कॅरी करणार आहे एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे. सो हार्मोन्स आर दी केमिकल मेसेंजर. हे हार्मोन्स केमिकल मेसेंजर आहेत. सेकंड थिंग, दे आर इफेक्टिव्ह ॲट लो कॉन्सन्ट्रेशन ऑल्सो. खूप कमी कॉन्सन्ट्रेशन, अगदी मायक्रोग्राममध्ये सुद्धा हे इफेक्टिव्ह असतात. लो कॉन्सन्ट्रेशनला सुद्धा ते काम करतात. नेक्स्ट, हार्मोन्स इनिबिट, मॉडिफाय और स्टिम्युलेट. हार्मोन
inhibit, modify or stimulate the process. तिसरी प्रॉपर्टी काय सांगितली, हार्मोन नक्की काय करतो, ज्या सेलवरती काम करणार आहे त्या सेलमध्ये, त्या ऑर्गनमध्ये जी प्रोसेस चालू आहे तर ती प्रोसेस एकतर इनहिबिट करेल, थांबवेल ती प्रोसेस, किंवा ती प्रोसेस मॉडिफाय करेल, त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करेल, किंवा ती प्रोसेस स्टिम्युलेट करेल, अजून जास्त स्पीडने कॅरी आउट करण्यासाठी तो भाग पाडेल. सो हार्मोन टार्गेट ऑर्गनवरती नक्की काय काम करतो, तर एकतर टार्गेट ऑर्गनला तो इनहिबिट करतो, त्याचं काम थांबवतो, किंवा टार्गेट ऑर्गनचं काम अजून मॉडिफाय करतो, चांगल्या पद्धतीनं होईल या पद्धतीनं, किंवा टार्गेट ऑर्गनला त्याचं काम अजून स्पीडनी करायला भाग पाडतो, त्याला स्टिम्युलेट करतो. सो 3 प्रॉपर्टीज सांगितल्या. फर्स्ट, हार्मोन्स आर केमिकल मेसेंजर. सेकंड, दे आर इफेक्टिव्ह इव्हन ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. थर्ड, हार्मोन इनहिबिट, मॉडिफाय और स्टिम्युलेट द प्रोसेस. एखाद्या ज्या ऑर्गनवरती काम करतोय त्या ऑर्गनमध्ये होणारी प्रोसेस इनहिबिट करेल, मॉडिफाय करेल किंवा स्टिम्युलेट करेल. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा. हार्मोन interact with receptor present on plasma membrane. जर ही सेल असेल, तिचं प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, तर काही हार्मोन या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्येच रिसेप्टर असतात, त्या रिसेप्टरना बाइंड होतात. सो हे काही हार्मोन, सम हार्मोन इंटरॅक्ट विथ रिसेप्टर प्रेझेंट इन प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे रिसेप्टर आहेत त्यांच्याशी काही हार्मोन इंटरॅक्ट होतात, तर राहिलेले काही हार्मोन काय करतात, सम एंटर इन सेल and interact with nucleus. काही हार्मोन सेलच्या आतमध्ये एंटर करतात, ज्यांचे रिसेप्टर मेम्ब्रेनमध्ये नाहीत ते हार्मोन सेलच्या आतमध्ये एंटर करतात, न्यूक्लियसमध्ये जातात आणि न्यूक्लियसमधली प्रोसेस मॉडिफाय करतात. सो हार्मोन काम करताना 2 वेने करू शकतात. एक तर काही हार्मोनसाठी सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्येच रिसेप्टर असतात, त्यांनाच बाइंड होतात, किंवा काही हार्मोन असेही असतात की ते सेलच्या आत एंटर करतात, त्यानंतर ते न्यूक्लियसमध्ये जातात आणि तिथं न्यूक्लियसशी इंटरॅक्ट